हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला मार्गी हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला मार्गी हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला मार्गी हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला दत्त नाम स्मरा हो दत्त नाम स्मरा हो ये दत्त दत्त बोला मार्गी हळूहळू चाला दत्त दत्त बोला मार्गी हळूहळू चला दत्ता तुझा मला चंद कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला चंद कपाळी केशरी गंध शिवशंकर महादेव गोळा शिवशंकर महादेव गोळा यांच्या गळ्यात तरुण माळा त्यांच्या गळ्यात रुंदून माळा सोम शंकर सोम शंकर सोम शंकर सोम शंकर वाटत से उच्चारावे पंचाक्षर वाटत असे उच्चारावे पंच अक्षर दत्त भजनाचा नाद माझ्या या झोपडीत दत्त भजनाचा नाद माझ्या या झोपडीत श्री गुरुदेव दत्त लेनवाणी माझ्या या गरिबाच्या झोपडीत झोपडीत दत्त भक्ती भजनाचा नाद माझ्या या झोपडीत नादन माझ्या या झोपडीत बोला पुंडलिका ज्ञानदेव तुकाराम सीताकांत नारायण जय जय राम पार्वती पते हर हर मारुति मारुति गोपाल कृष्ण भगवान की जय नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त अलाप निरंजन। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व नवनाथाबद्दलची माहिती आणि त्यांच्या नामस्मरणामध्ये दंग होण्याची एक संधी मिळालेली आहे, म्हणून या ठिकाणी थोड्या प्रमाणात होते नवनाथाचं प्रवचन या रूपाने या ठिकाणी कथन करण्यात येत आहे। नवनाथातील एक कानिफनाथ बाबा यांचा प्राणप्रतिष्ठेचा या आनंद उत्सवानिमित्ताने जो सप्तदिवसीय आनंद मेळावा असा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सुरू असून उद्या महाप्रसादाने काल्याचे कीर्तन संपूर्ण पूर्णास येईल। या निमित्ताने भजन पूजन कीर्तन प्रवचन या ठिकाणी मला देखील कानिफनाथ बाबाचे गुणगान करण्याची जी संधी मिळाली, ज्यांनी हा मान मला मिळवून दिला, माझा आदर केला, त्याबद्दल सर्व श्रोते चाहते यांच्या नम्रतेने मी भारावून गेलो। या सर्व माय बापाचा मी ऋणी आहे। असो तर या ठिकाणी कानिफनाथ बाबा प्राणप्रतिष्ठा म्हणजे स्थापना जीर्णोद्धार होतो आहे। नवनाथातील हे एक कानिफनाथ यांचे गुरु जालिंदरनाथ कानिफनाथाचे जन्म ठिकाण हिमालयात एका हातीच्या कानातून जन्म झाला, म्हणून यांचे गुरु जालिंदरनाथांनी यांचे कानिफनाथ असे नाव ठेवले। कानिफनाथ हे हिमालयामध्ये एक उन्मत्त झालेले हत्ती तिच्या कानामध्ये ब्रह्मदेवाचे पडल्यामुळं त्या ठिकाणी त्या कानिफनाथाचा त्या हत्तीच्या कानामध्ये हा देह निर्माण झाला आणि ते हत्तीच्या कानामध्ये वयाच्या 16 वर्षापर्यंत होते। जालिंदराने कानिफनाथास बद्री केदारनाथास घेऊन गेले। त्या ठिकाणी कानिफनाथास अनुग्रह दिला व कानिफनाथ नाव सर्व विद्या सहित साबरी विद्याचे ज्ञान दिले व साबरी विद्या हे कवित्व शिकविले आणि त्याचबरोबर तीर्थटन करण्याचे उद्देश शिकविले। कानिफनाथास नाथपंथाची दीक्षा व प्रचार प्रसाराचे कार्य दिले।
जालिंदरनाथ हे कानिफनाथांचे गुरु होते. त्यांनी आपल्या शिष्याला साबरी विद्या, पर्यटन आणि गमन या सर्व गोष्टी शिकवल्या आणि त्यांना आपल्या जन्माचा उद्देश काय आहे हे देखील समजावून सांगितले. कानिफनाथाप्रमाणे औंधरीनाथ देखील आहे. ते असे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ, भर्तहरीनाथ, सर्पदीनाथ, वटसिद्ध नागेशनाथ, गैनीनाथ असे नवनाथ हे अवतारीनाथ सिद्ध त्यात 5 आहे. हे 9 अवतारी नाथ असून यांच्या व्यतिरिक्त 5 सिद्ध म्हणजे त्यांनी सिद्ध केलेले, तयार केलेले 5 असे नाथ आणि 6वी मैनावती आहे. म्हणून नाथपंथामध्ये या सर्वांची नावं बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आणि ते माहीत व्हावं म्हणून या ठिकाणी या प्रत्येक ग्रंथातल्या काही ओव्या घेतलेल्या आहेत आणि त्यातून त्यांचा प्रचार आणि प्रसार आपल्या देखील तोंडून व्हावं म्हणून हे लिखाण केलेलं आहे. सिद्ध केलेले 5 नाथ चौरंगीनाथ, आडवंगनाथ, गोपीनाथ, मीननाथ, धर्मनाथ असे 5 नाथ स्वयंसिद्धी मंत्राने निर्माण केले व सिद्धनाथ, चौरंगीनाथ, आडवंगनाथ हे गोरक्षनाथाने सिद्धीने आणले व प्रत्येक नवनाथाची 9 सिद्ध केले. तेव्हा 99, 81, आडवंगी, चौरंगी, मीननाथ असे 84 सिद्ध मिळा. या 84 सिद्धास साबरी विद्या दिल्या. हे नवनाथ तीर्थ यात्रा करत असताना नाथपंथाचा प्रचार आणि प्रसार, त्याचबरोबर दीन दुबळे, दुःखित, पीडितास सहाय्य, मदत करायचे, अन्याय अत्याचारापासून दीनदुबळ्यास संरक्षण, अनेक प्रचार प्रसार, अनेक कार्य करत नाथ प्रबुद्ध नारायणाच्या अवताराबरोबर कानिफनाथ आज या ठिकाणी त्यांच्या मूर्तीची स्थापना करण्याचे नियोजन पूर्णपणास लागत आहे. म्हणजे या सर्व नाथांनी आपला एक सिद्धमेळा केला. त्या सिद्धमेळ्याला 84 सिद्ध असं म्हटलेलं आहे. त्या 84 सिद्धामध्ये त्यांनी स्वतःच्या मंत्रशक्तीने हे नाथ तयार करून त्यातील 3 नाथ एक सिद्ध देऊन त्याला 84 सिद्धामध्ये समाविष्ट केलं. गाव परिसरातील जन समुदायाने मला एक संधी बोलण्याची दिली आहे. ही सर्व श्री गुरु दत्तात्रेय कृपा म्हणायची. श्री गुरु दत्तात्रेय हे तर नवनाथाचे सद्गुरू आहे आणि श्री गुरु दत्तात्रेय नाथपंथाचे सद्गुरू आहे. अजून ते देवा मानवामध्ये गुरु आज नवनाथामध्ये देखील आहे. प्राणप्रतिष्ठा कानिफनाथ बाबाची या निमित्ताने नवनाथ पंथाबद्दलची तुटक्या शब्दात सांगण्याचे प्रयत्न करतो. दौलताबाद येथे देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी नावाचे सत्पुरुष होते. ते निजामाच्या दरबारी कारभारी होते. म्हणजे हिशोब व्यवहार याबद्दलचे ते जनार्दन स्वामी दत्तात्रेय शिष्य त्यांचे काळात एकनाथ महाराज जनार्दन स्वामीच्या सेवेत राहत होते. त्याच कालावधीमध्ये मध्य प्रदेशातून एक सभ्यग्रस्त औरंगाबादेत आले होते. नवनाथ पंथाची सेवा करण्याची आवड होती. ते ग्रस्त दत्त भजन, खंजिरी भजन व गीत गात ही भक्ती पाहून श्री गुरु दत्तात्रेय त्यांच्यावर प्रसन्न झाले. श्री गुरु दत्तात्रेय त्या ग्रस्ताच्या स्वप्नात दृष्टांत देत म्हणाले की हे ग्रस्ता, तू दौलताबाद येथे देवगिरी किल्ल्यावर ये. तो ग्रस्त देवगिरी किल्ल्यावर गेला. येथे दत्तात्रेयाने सर्पदीनाथाकडून अनुग्रह करविला
तो अनुग्रह सामान्य नव्हता. त्यामुळे त्या ग्रस्ताचे नाव निपट निरंजन असे ठेवण्यात आले. तो अनुग्रह कसा होता दत्तात्रय चरपतीनाथांना सांगतात. दत्तात्रयाने त्या चरपतीनाथाला अनुग्रह कसं द्यायचं हे सविस्तर सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने त्या निपट निरंजनाला तो अनुग्रह कसा केला त्याबद्दल ही इथं थोडक्यात माहिती सांगतो. घुमारी का गुरु प्याला सभी बच्चों को मग तो गुरु प्याला काय घुमारी कशी होती. निपट निरंजननाथ महाराज त्यांच्या अनुग्रहाबद्दल गुरुरूप सांगतात. निपट निरंजन म्हणतात आणि श्री गुरु दत्तात्रय म्हटले या चरपतीनाथाला घुमारी का पेला बना और सब बच्चों को पिला दे. तर ते घुमारीचा पेला म्हणजे काय. आतापर्यंत बऱ्याचशा नाथपंथी लोकांनी एकमेकाला अनुग्रह केले पण त्याला गुरु प्याला गुरु अमृत प्याला अशा काही गोष्टी माहिती आहे पण घुमारीचा पेला हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. आणि घुमारीचा पेला शिष्य बनवण्यासाठी फार कठीण परिस्थितीमध्ये असतो तो आणि त्याच्यावर ते शिष्य होण्याचे लक्षणं आणि त्याचं प्रसंग आणि त्या ठिकाणी त्याची परीक्षा केल्या जाते. तर निपट निरंजन म्हणतात देवगिरी गुरु पाया संतन जमाओ जहा महान प्रसाद पाया. आणि त्या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रय आणि चरपटी यांनी बऱ्याचशा वैराग्यात येणाऱ्या संताला बोलावलं आणि त्याला कसा करतात ते सांगितलेलं आहे. जल से निराला है गोम बिच्छू साप गिरगुट खेकड़ा मिलाया कढ़ाई में लिए पकाया घुमाई गुरु प्याला है संतन. आणि अशा 5 प्राण्याला पकडलं. खेकडा साप बिच्छू पाल काय जे असेल असं जे जरी शरीर प्राणी आणि त्यांचा एका भगुन्यात टाकून त्याला इतकं म्हणजे उकळून काढलं आणि त्याचं हलून गरगट केलं आणि त्याचा तो गुरु प्याला तयार केला आणि ज्या शिष्याला अनुग्रह द्यायचा त्यांना तो पाळण्यात आला. त्यापैकी एकनाथ महाराज हे ब्राह्मण होते आणि ते विष्णूचा अवतार पण होते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हे गुरु प्याला घेण्यास नकार दिला होता म्हणून त्या टायमाला ते अनुग्रहापासून वंचित राहिले होते. बाकीचे निपट निरंजनना जे केलं सांगितलं त्यांनी तो घुमारीचा पेला घेतला होता. मे बारी बारी सबको चढ़ाई खुमारी बड़े भूल को निवारी चरपट मौला निपट के पट लियो है सब गुरु प्याला कृपा है. आणि अशा गुरु कृपेचा जो प्याला होता अनुग्रहाचा तो निपट निरंजननी चरपटीनाथाच्या हातून आनंदाने घेतला आणि संपूर्ण नाथपंथाची विद्या आणि पूर्ण प्रचार प्रसाराचं माध्यम सगळं काही त्या निपट निरंजनला प्राप्त झालं. भाई जब तीनों लोक उजाला है ऐशा प्रकारे चरपटनाथांनी निपट निरंजननाथास अनुग्रह केला. आज देखील नाथपंथ परंपरा चालविण्यासाठी यती व जती कार्यरत आहे आणि आज देखील हा नाथपंथाचा प्रचार आणि प्रसार या माध्यमामध्ये यती आणि जती कार्यरत आहे. पण यती म्हणजे काय आणि जती म्हणजे काय याच्यातला भेद बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. यती हे सोहळ्यात असत्या श्री गुरु दत्तात्रयाचे शिष्य असत्या. जती हे नाथपंथाचे असत्या ते साबरी विद्या तंत्र मंत्र तंत्र यामध्ये निपुण असत्या. म्हणजे नाथपंथ म्हणजे तंत्र मंत्र यंत्र जाणणारे यती ब्राह्मण 16 पाठ पूजा निपुण व नवनाथाची उत्पत्ती ही कुठून झालेली आहे याबद्दल मी थोडं थोडक्यात सांगू इच्छितो. तर नाथाची उत्पत्ती वृषभ ऋषीच्या पासून पार्वती मंत्रबीजापासून वृषभ ऋषीस 100 मुलापैकी हे नवनारायण
जग तग निपुण असल्याने भगवंत कार्यासाठी मृत्यूलोकात वेळोवेळी अवतार कार्य करणे, दीनदुबळ्यास भगवंताच्या भक्ताचे संरक्षण करणे, यासाठी वृषभ ऋषीच्या 100 पुत्रापैकी हे नवनारायण यांचा या ठिकाणी नाथपंथामध्ये पार्वती आणि महादेवांनी समावेश केलेला आहे. कारण त्यांना अवतार कार्य श्रीकृष्णाने जेव्हा आचरण केलं द्वारकेत आणि कार्याची दिशा आणि नियम सांगितले, त्याचबरोबर महादेव पार्वतीने त्यांना साबरी विद्या आणि या मृत्यूलोकात कसं कसं कार्य करायचं याबद्दलचा उपदेश केला. भगवंताच्या भक्ताचे संरक्षण करणे यासाठी अवतार कार्य वृषभपुत्र नवनारायण सतत भगवंताचे कार्य करत असतात. आताच वर नवनाथ नारायणाची नावे सांगितली. ती नावे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिकनाथ, रेवणनाथ, भर्तरीनाथ, वटसिद्ध नागेशनाथ, चारपदीनाथ, गैनीनाथ. त्या सिद्धनाथचं 5 आहे. त्यापैकी त्यांचे नाव चौरंगीनाथ, आडवंगीनाथ, मीननाथ, अनुग्रह सिद्ध आणि 2 नाथ ते असे धर्मनाथ आणि गोपीनाथ. गोपीचंद राजा नाथपंथाची दीक्षा घेण्यात आधी गोपीचंद राजा होता. आई मैनावती गोपीचंदास उपदेश करते. तो असा उपदेश, त्या उपदेशातूनच माणसास बोध प्राप्त होतो आणि असतो. मैनावती आपल्या मुलास गोपीचंद राजास बोधात उदाहरण देते. आपण आपले पहावे हित सारासार, नरध्यात पाहावे वंश करा रघुनाथ, चिरंजीव झाला विभीषण. ही मैनावती आपल्या पुत्राला समजवती, बाबा तू आता वेळ जाऊ देऊ नको. ते मैनावतीचं म्हणणं आहे, वेळ येण्यापर्यंत वाट पाहावी आणि योग्य वेळ आली तर आपलं हित साधावा, पण वेळ जर पुढे गेली तर परत येत नाही. म्हणून गोपीचंदाला ती उपदेश करते आणि फार महत्वाचा उपदेश केलेला आहे गोपीचंद राजाला मैनावतीनं. म्हणून ती गोपीचंदा आधी मैनावती जालिंदरनाथाची शिष्या झालेली आहे. म्हणून मी आता सांगितलं की नवनारायण हे 9 अवतारी आहे. 5 सिद्ध शक्तीने तयार झालेले आहे आणि त्यापैकी 6वी ती मैनावती आहे. तिचं म्हणणं असं आहे आपल्या मुलाला, नरदेहात पाय वंश कसा करावा, रघुनाथ चिरंजीव झाला विभीषण. रघुनाथाच्या कृपेनं विभीषण अमर झाला, चिरंजीव झाला. पाहतो नारद वैष्णव कसा झाला, त्याच नारदाची कृपाघन बोलला श्री व्यास मही कारण, त्याने पिकले ब्रह्मपण. त्या नारद मुनीला विष्णूचा अनुग्रह कसा झाला त्याचं कारण आहे, व्यास ऋषी हे विष्णूचा अवतार होते आणि त्यांनी सांगितलं मही कारण म्हणजे ह्या मृत्यूलोकामध्ये जे ब्रह्मज्ञान प्राप्त होणार आहे ते नारदामुळे होणार आहे. म्हणून नारदाला ब्रह्मकृपा असा विष्णूचा अनुग्रह मिळाला. शोक महाराज तिसरा त्याचा कौशिक अनुग्रहित, त्याने करुणिया शरणांगत. कृष्ण यज्ञ वल्लिकी तरुणिया निश्चित, त्याने तरला रामानुज ऐसा. आणि मग हा पहिला जो संप्रदाय आहे तो कसा झाला हे मैनावती आपल्या मुलाला बोधामधून सांगत आहे. संप्रदाय मिळवून ते पुरुष ब्रह्मसनातन झाले. तसंच गोपीचंद माझ्या बाळा जगा माझी मिरवी, ऐसे बोधिती मैनावती. रामानुजापासून योगिया संतपय झाला, त्याच्यापासून मुकुंद राजापासून जयत पालभोज झाला.
असं एक एक प्रत्येकाचे गुरु शिष्य होत असे अनेक पंथ तयार झालेले आहेत. जय बालापासून धर्मानुज बोधला त्याचे प्रमाणे दुसरा पंथ संप्रदाय माता सुताने लोटी बोध प्रवाही उमेने आराधुनिया शिवगोसावी चैतन्य संप्रदाय झाला. आणि हे चैतन्य महिनावती आपल्या पुत्राला गोपीचंदाला अनुग्रहाच्या बाबतीत बोध करीत आहे. तिनं सांगितलं हा पहिला वैष्णव पंथ जो आहे नारद मुनी ऋषी मुनी हा पंथ तयार कसा झाला त्याचं उदाहरण सांगू. आता ते नेमकं काय सांगते. महादेव आणि पार्वती यांच्या संयोगाने पार्वतीने आराधून शिवगोसावी आणि तो बीज मंत्र घेतला. त्या बीज मंत्रापासून हे चैतन्य संप्रदाय म्हणजे नागपंथ तयार कसा झाला ते आपल्या पुत्राला ती सांगत आहे. त्याने बोधिला कपिलदानी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी. राघवाचा ब्रह्मचैतन्य नेहमी तयाचा केशव चैतन्य केशवाचा बाबा चैतन्य तयाचा तुकाराम धन्य धन्य. आणि हा दुसरा संप्रदाय अशा पद्धतीनं झाला असं गोपीचंदाला मैनावती सांगत आहे. हा चैतन्य संप्रदाय उत्तम संतगणी मिळवतो. या परी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय तरी प्रथम बोधिला कमलो उद्धव हंस रूपे श्री विष्णूने ते विधीचे सकळ गीत. आणि हा तिसरा पंथ कसा तयार झाला तो विष्णूने कसा बोधिला हे कोण सांगत आहे. मैनावती आपल्या पुत्राला गोपीचंदाला कमलो उद्धव हंस रूपे श्री विष्णूने ते विधीचे सकळ गीत आत्रेने घेतला. सकळ पंथ आत्रेपासून झाले दत्त. हा तिसरा पंथ तयार झालेला आहे. आणि या पंथामध्ये हे सगळं व्यास ऋषी विष्णू अवतारात भगवंताची कृपा आणि हे पंथ कसे झाले याबद्दल मैनावतीला माहिती होतं. म्हणून मैनावती ही आपल्या मुलाला गोपीचंदाला बोधामधून सांगत आहे. याचं कारण तिला पूर्वी कसं माहिती तर पूर्वीचा अवतार असायला पाहिजे म्हणून तिला हे सगळ्या पंथाबद्दलची माहिती होती. तयापासून अनाथ सकळ या परी संप्रदाय पाहे. या परी संप्रदाय चौथा नंदमहित आहे. सूर्यापासून चौथा पंथ तो याज्ञवल्ली पाहे ब्रह्मवेता मिळवला. तयापासून सहजानंद झाला. सहजानंदाचा कुर्मा अवतार प्रसिद्ध कुर्माने उपदेश दिला ब्रह्मानंद. आणि या कुर्माने ब्रह्मानंदाला उपदेश केला. ब्रह्मानंदाचा योगानंद योगानंदाचा चिदानंद जगी मिळवत आहे. आणि असे एकमेकाला ते अनुग्रह करीत करीत हे सूर्यचंद्र असेपर्यंत हे संप्रदाय चार निर्माण झालेले आहे. ते अस्तित्वात आहे चालत आहे. तरी गोपीचंद हित करून घे अशा प्रकारे मैनावती आपल्या मुलास बोध उपदेश करून नागपंथात गोपीचंदास समाविष्ट करून त्याचा ध्याचा उद्धार करविला. आपण देखील काय करायचे ते हित समजलं पाहिजे. कसं करायचं कसा संप्रदाय मध्ये आपण समाविष्ट व्हायचं कुठून सुरुवात करायची आपल्या देहाचं काय हित होणार आहे तिथं या सगळ्या गोष्टीचा ब्रह्मसनातन अभ्यास जर मिळाला तर आपण मनुष्य जन्माला आल्याचो सार्थक आणि हित होईल. हित साधारण आपल्या देखील देहाचा उद्धार व्हावा असे वाटत असेल तर आपण आपले हित कशात आहे हे नक्कीच शोधायलाच पाहिजे. मी आपणास चार संप्रदायाची नावे सांगू दिली. सांगून दिली आहे. म्हणून आयुष्यात आपल्या देहाचा हिताचा विचार करावा. आपल्या देहाचे हित म्हणजे
आपल्या जीवाची सोडणूक याचसाठी अनंत कोटी ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्माचा जो अधिपती तो ब्रह्मन नायक, त्याची भक्ती करण्यामागे मार्ग अनेक पंथ संप्रदाय आहे. त्यामध्ये आपला मार्ग आपण निवडा. आपल्याला कुठल्या पंथामधून त्या भगवंताची भक्ती करायची आहे ते आपल्या मनाचा निश्चय करा आणि आपल्याला भक्ती मार्गामध्ये का जायचं आहे त्याचं ज्ञान मिळवा. ते ज्ञान मिळाल्यावर आपल्या देहाची सोडवणूक होईल. आपण या मृत्यू लोकात 84 लाख येवनी फिर्या मारायचं मुक्त होऊ आणि आपल्याला भगवंतापाशी अशी पद, तो पद, त पद अशा अनेक पद आहे ते प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून त्या पदाची धडपड करा. हे दिलेले पद मृत्यू लोकांचे हे इथंच असणार आहे आणि ते भगवंताच्या भक्ती मार्गाने गेलेले पद ते महान असणार आहे. भक्ती मार्ग सोडून ते भक्तीचे ज्ञान मिळविणे अत्यंत गरजेचे आहे. गुरु केल्याने देवाची भक्ती करण्याबद्दलचे ब्रह्मज्ञान मनुष्यास मिळते. मगच भक्ती मार्गाने भगवंताचा मार्ग सुपंथ स्वीकारता येतो. त्यासाठी पंथ सुपंथ अनेक आहे, संप्रदाय अनेक आहे. नवनाथ, जती, यती, सुफी, गिरी, पुरी, ऋषी, मुनी, देवी देवतांच्या नावे अनेक पंथ आहेत. जो तो आपणास आवडेल त्या पंथाच्या संप्रदायाच्या मार्गाने भगवंत भक्ती करून देवमुक्ती साधन करावे व हित करावे. यासाठी भगवंत भक्ती सोप्या मार्गात करावी. म्हणजेच परमेश्वराचे भजन कीर्तन पूजन विधी तेव्हा मनाची शुद्धी होते, तरच भगवंत भक्तीची गोडी निर्माण होते. आपण जर या रस्त्याने चाललेलं आहे आणि आपण सरळच्या रस्त्याने जायचं आहे, आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्याचं ध्येय आपल्याजवळ असायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं त्याचं नाव माहिती असायला पाहिजे. अन्यथा आपण रस्ते जर फुटले आणि त्या रस्त्याने फुटलेल्या रस्त्याचं नाव विचारलं आणि उलट दिशेने गेलो तर आपल्या भक्तीमध्ये बाधा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण ज्या पंथाची भक्ती दृढ करू त्या पंथाने आपला निश्चय शेवटपर्यंत असायला पाहिजे. मग मन भक्तीत गुंतून जाते. यह लोक सेवा भक्ती करून परमेश्वराला आपलं करता येतात. पण परमात्मा जाणून आपल्याला आत्म्यामध्ये त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. म्हणजे त्या अवस्थेला मोक्ष म्हणतात. यासाठी संत महंत साधू यांच्या मार्गाने भगवंत भक्तीस रंगून जातात व आपल्याला देहाचे जीवाचे हित करून घेता येतात. मना सुन्मनी भावो यदा भवंती सुंदरी शून्य शून्य मन कृत्वा निचंती निश्चल स्थिती ही उन्मनी यशाची शेवटची पायरी आहे. या उन्मनीने लोक मोक्षाचे साधन म्हणतात. यालाच शून्य म्हटले आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला यशाची शेवटची पायरी सापडते. त्या उन्मनीलाच शून्य कृतशून्य असे म्हटले. परंतु अभावात्मक शून्य नव्हे, ती एक प्रभावात्मक सहजानंद स्थिती आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी निश्चित पोहोचतो. फक्त आपल्याला कुठे जायचं हे आपण ठरवा. म्हणजे कोणत्या मार्गाने जायचं, कोणत्या पंथाच्या मार्गाने जायचं त्याचा निश्चय केला. एक गाव अनेक वाटा असत्या, पण त्या गावात पोहोचण्यासाठी अनेक वाटांनी त्या गावात पोहोचता येतो. त्याच अनंताकडे जाण्यासाठी अनेक वाटा आहेत, पण अनंताचं गाव माहिती असायला पाहिजे. ही गोष्ट आपण जाणून घ्यायला हवी. ही स्थिती जाणून घेत असताना मनाला आनंद किती होतो त्या क्षेत्रात जावे तेव्हा कळते. पाण्यातील मासा
निद्रा घेतो कैसा, जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे. वरून पाण्याच्या कडाला बसून विचार करू नये, मासा कसा पाण्यात राहतो, कसा झोप घेत असतो, काय खात असतं, रात्री थंडीचे कपडे कुठून घेत असतं, हा विचार केल्यापेक्षा डायरेक्ट त्याच्या वंशाला जावा जन्माला, तेव्हा सगळं काही कळतो. म्हणून भक्ती मार्गात जाताना निश्चय करा आणि त्या ठिकाणी अनुभव घ्या. जे होणार दया काळी निमित्त करी चंद्रमौळी, दया आगीन विश्व जाण विश्व व्यापक नारायण. सर्वत्र भरून उरलेला आहे, जळीस तळी भाषा निकाली, रोमा रोमा कणा कणात आहे. पण तो जाणून घेण्यासाठी आत्म्याने परात्म्याला जाणून घेण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त करावा लागतो. आणि तो आत्मविश्वास जागृत जर केला तर भगवंत दूर नाही. उत्पत्ती स्थिती लया कारण पिपिलिका आदी स्थूल जीवन समस्त हार करीत असे अनुर्ण्य आयुर्ण्य प्रायंचित ऐसे बोले वेद श्रुती. हे जे लिखाण श्री गुरु दत्तात्रयाने केले हे शास्त्राने बोल आहे, हे मला आठवले आणि मी लिखाण केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांच्या ग्रंथामध्ये हे वाक्य मी वाचलं होतं आणि मला ते लिहिताना आठवलं, म्हणून ते वाक्य मी या ठिकाणी घेतलेले आहे. प्रायंचिती ऐसे बोले वेद श्रुती, शास्त्र वेद बोलत्या की जे आहे ते सत्य लिखाणामध्ये दिलेले आहे. पण तुमचा आत्मविश्वास प्रगट झाल्याशिवाय तुम्हाला कुठलं काही प्राप्त होणार नाही. आणि मी लिखाण केले असे आहे बघा, आपल्या कर्माप्रमाणे जे काय होणार ते कोणी टाळू शकत नाही. आपण जर नुसतं जन्माला आलो, सटीना टाकला, तो आपण पुसत नाही, त्याच्यातून मार्ग काढत नाही. म्हणून आपल्याला जे कर्म आहे आपलं तेच करावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही, त्याला कोणी पुसू शकणार नाही. ते पुसायचं असेल तर स्वतः सज्ज व्हावं लागेल आणि सटीना टाकलेला टाक तो पुसून आपण सुमार्गाला जाऊ शकतो. तरी सुद्धा कर्म करत असताना त्या करणाऱ्या कर्माचे विचारपूर्वक वर्म जाणून घ्यायला पाहिजे. मग आपण कर्म अगदी चांगले करू. याशिवाय जे काही होणार ते करविता भगवंत श्री शंकर चंद्रमौळी आहे. ब्रह्मा विष्णू व शंकर हेच करता करविते आहे. मनुष्य जन्माचे कर्म करावे लागणार, ते चांगले की वाईट हे आपण बघायचे. या तिन्ही देवतांनी सर्वपरी काळजी घेतात. चंद्रमौळी म्हणतात प्रत्येक जीवाचा सांभाळ, उद्धार, उत्पत्ती स्थिती लय आम्हीच करतो. तेव्हा हे कोण बरे, तर तो आनंद म्हणजे काय बरे, तर त्याच्या जगण्यास आनंद नाही. पहिले व शेवट तेच म्हणजे त्यांचे आनंद ही अनंत गती. असे भगवंत परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांड, त्या अनंत कोटी ब्रह्मांडाचे राजे, त्यांना अनेक नावे आहे. बऱ्याच मनुष्य जीवास अनंत कोण याचा अर्थ कळलेला नाही. अनंत अंत ना पार, ज्याला अंत नाही आणि पार नाही असा तो ईश्वर. अशा आनंदाच्या भेटीत जाणे म्हणजे जीव संपवून गेले नाही. नाहीतर अंत म्हणते त्याचा अंत झाला, तो अंत नाही, हा अनंत आहे. याला अंत नाही आणि पार पण नाही. त्या परमेश्वर परमात्म्याची भक्ती करून आपले जे भगवंत भक्ती कार्य आहे ते पूर्ण करून भगवंताबद्दल जे ब्रह्मज्ञान मिळवून घेऊन आपण जन्मास आल्याचे हित म्हणजे मोक्ष. हित म्हणजे आपल्या देहाला मोक्ष. भगवंत भक्तीत लीन होऊन अनंताची भेट घेणे एवढ्यासाठी भगवंताशी मागणे मनुष्य जीवाचे हित. यासाठी जन्मोजन्मीचे नाते दृढ राहावे असे मागणे
मागावे, भगवंताजवळ जाऊन भक्ती करायची. प्रत्येक माणूस स्वार्थी आहे. सुरुवात बघा, कुठं जरी जायचं असेल तर तो स्वार्थ घेऊन जातो आणि त्या ठिकाणी तो स्वार्थ आपला पुरा होतो की नाही, तेव्हा भाव आणि भावना याच्यातला फरक कळतो. त्याच पद्धतीचं ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जर अनंत जन्मीचं नातं भगवंतासाठी आपल्याला दृढ करायचं असेल तर तिथं उद्देश हाच आहे, आपल्या देहाचं ही मोक्ष, आणि तो मिळवण्यासाठी त्या ब्रह्माचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे आपण ज्या मागण्या मागणार आहे भगवंताकडे त्या मागत नाही आणि त्या भगवंताला आपला उद्देश कळाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी भक्ती विसर पडू देऊ नका. श्री गुरु म्हणतात, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी झालो, सोहमपुरी झालो, जगी विस्तारलो माझे निज, निर्गुण येणे निराकारी जाणे, सदा माझे राणे निरंजने, कोणा कारणास येणे माझे झाले, मायेने साधिले ब्रह्मरूप, मायेचा व्यापार पावयासी आलो, जनी विस्तारलो माझे निज. माझे येणं इथं कशासाठी झालं? मृत्यूलोकात. या मृत्यूलोकामध्ये जीव जेवढे आहे तेवढ्यावर मायेला आपली पाकर घातलेली आहे, म्हणून मायेच्या पाकरमधून तो सुटत नाही, भगवंत भक्ती करीत नाही, आपल्या देहाचं हित जाणत नाही, आपल्याला मोक्ष मिळत नाही. म्हणून मायेनं कशी पाकर घातली हे पाहण्यासाठी भगवंत म्हणतो, माझे येणे रूपी तेव्हा मृत्यूलोकात येणे झाले आहे की नाही. ब्रह्मरूप मायेचा व्यापार पावयासी, मायेने साधिले ब्रह्मरूप मायेचा व्यापार पावयासी आलो, जनी विस्तारलो माझे निज. आणि या ठिकाणी विस्तारलो, मृत्यूलोकाच्या ईश्वर पांगलो, विस्तारलो, सगळ्यापर्यंत पोहोचलो. त्या मायेनं काय मायेची पाकर घातली ते बघण्यासाठी. ज्ञानदेव म्हणे, ऐक चांगदेवा प्रश्न हा फेडावा लवलाई. श्री गुरु दत्तात्रय म्हणतात, 84 योनी भोग भोगुनी देखील मनुष्य मनुष्य म्हणून जन्मास आल्याचे नरदेहाचे सार्थक काय आहे हेच रहस्य समजून घेत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे, ऐक चांगदेवा प्रश्न. ज्ञानेश्वरांनी जो प्रश्न केला त्याचं उत्तर, चांगदेवाने जो प्रश्न केला त्याचं उत्तर ज्ञानेश्वर. आणि श्री गुरु दत्तात्रय म्हणतात की जे या ठिकाणी तुम्हाला जन्माला 84 लाख योनी फिरून नरदेहा जन्माला आले, तर इथं तुमची सोडवणूक आहे, ती करून घेण्याचा मार्गच नाही तुमच्याकडे. अनेक योनीचे दुःख तुम्हाला भोगावं लागले, मनुष्य एवढे देऊन सुद्धा तुम्हाला दुःखाची आठवण राहिली नाही, म्हणून परत परत तुम्ही दुःख होईल असं करत कृत्य करीत राहतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला तुमचं हित कळत नाही. म्हणून आपलं हित मृत्यू लोकात मनुष्य जन्मातच जाणून घेता येतं. हे तर फार मोठे दुःख वाटते, कारण असे बघा 84 योनीतील गर्भाच्या व्याथा किती दुःखदायक आहे. प्रत्येक योनीत दुःख किती भोगावे लागते. कदाचित मनुष्य योनीत बोलता व सांगता येते, तरी सुद्धा नरदेहात असून दुःखाचा विसर पडून अनेक लोक प्रकारचे पापाचे आचरण करून दुःख भोगतात. श्री गुरु म्हणतात, आपला मनुष्य देहाचे सार्थकी लागेल का याचा विचार करण्याची गरज मनुष्यास असली पाहिजे. देहाचे सार्थक म्हणजे काय? कशासाठी व का आपला देह भगवंताच्या सेवेसाठी निर्माण केलेला आहे. त्या विधात्याची सेवा करून मुक्त होणे असे हित साधून घेणे हे फक्त मनुष्य मानव देहात करू शकतो. म्हणून मनुष्य जन्मास आल्याचे भान ठेवून भक्ती करणे
ती आपण करत नाही. अनेक आपण संसार प्रपंचामधल्या लाड्या लबाड्या या शोधण्यासाठी आपला वेळ घालतो, आयुष्य घालतो आणि त्याचा अर्थ त्याला कधीच कळाला नाही. कारण मनुष्याला जेव्हा जन्म होतो त्याचं वय वाढत जातं, आयुष्य घटत जातं आणि अशाच पिरियडमध्ये आपण जन्माला का आलो याचं भान राहत नाही. म्हणू शकतो मनुष्य जन्मास आल्याचे भान घेऊन भक्ती करणे श्री गुरु कळवळीने बोध उपदेशात सांगतात. प्रत्येक योनीबद्दल सांगू इच्छितो. बघा, पशु पक्षी, झाड वनस्पती, जड जीव, मनुष्य योनी, पशु मेल्यावर त्याच्या सामीपासून मृदम, ढोल, ताशे, चर्म अशा इत्यादी उपयोग केला जातो. प्राण्याचा जर कुठला प्राणी मेला तो त्याच्यापासून, पक्षी मेला तर उपयोग केला जातो. पक्षापासून पीस म्हणजे पंख, आकर्षक वस्तू केल्या जातात. हत्तीच्या दाताचे उपयोग, डुकराच्या दाताचे, शेपटीचा ब्रश असे उपयोग तर वनस्पतीचे औषध. आणि बघा, मनुष्य मेल्यावर त्याच्या शरीराचे काहीही एक होत नाही. मेला म्हणजे त्याला जाळून टाकावं लागतं. त्याची राख उचलायची, पाण्यात फेकून द्यायची, ती वाहून जाते. हे नाही, त्याने जन्माला येऊन काय केलं? आला, जन्मी आला, याला पाणी वाहून गेला. त्याला अस्तित्वात येतोपर्यंत आपल्या जीवाची आस्था पाहिजे. आणि ती आस्था त्याला कशी असायला पाहिजे? संसार प्रपंचाची नाही, आपल्या हिताची, आपल्या मोक्षाची. आपल्या हितामध्ये आपल्याला भगवंताकडे मागणं आहे, आपल्या देहाचं हित व्हावं. आणि बघा, मनुष्य मेल्यावर त्याच्या शरीराचे काहीही एक होत नाही. शेवटी नाशिवंत शरीर हे फक्त न देहच आहे. म्हणून अस्तित्वात असताना भगवंत भक्तीची आस्था करता त्याने मनुष्य देहाचे मोक्ष मिळवून हित होईल, सार्थक होईल. जर भगवंत भक्तीत वेळ दिला नाही तर जन्मी आला, गेला, पाणी वाहून गेला. जर असे नाही होऊ द्यायचे तर भगवंत परमात्मा परमेश्वरात शरण जा व त्यांच्या सेवेत दंग व्हा. कारण मनुष्याचे शरीर अस्तित्वात असतानाच भगवंत परमात्मा परमेश्वराची सेवा करता येते. तुम्ही कुठली सेवा करा, तुम्हाला भजन पूजन करता येत नाही, नाम स्मरण करता येत नाही, तुम्ही सतत मुखात विठ्ठल विठ्ठल माना, तिथली झाडझूड करा, तिथली सेवा पूजा करा, तुम्हाला जे करता येईल ते करा, तर तुमची ती सेवा भगवंत घेतो. आणि तुम्ही म्हणले वा आपल्याला कुठला ताबा घेत नाही, एखादी वळ तरी म्हणायला आली पाहिजे बा, हा प्रयत्न केल्यापेक्षा तुम्हाला भगवंताची सेवा काय करता येते हे माध्यम ठेवून आपल्या देहाची सोडणूक करायलाच पाहिजे. परमेश्वराची सेवा करते की शरीराच्या अस्तित्व म्हणजे जीव, आस्था म्हणजेच वासना. अस्तित्व म्हणजे जीव आणि आस्था म्हणजे वासना. वासनेमुळे भगवंताची सेवा होतच नाही. या वासनेवरून सांगतो, ज्याला साधू व्हायचं आहे त्याने 6 दूर आणि 6 विकार दूर करा, तर तो साधून घेतो. साधक साधन करीत असेल तर त्याला साधू म्हणते. आणि ज्याला 6 विकार काढते त्याला मन प्रवृत्ती दूर करावं लागते आणि निवृत्त व्हावं लागतं. तेव्हा कुठं त्याच्या अंगी असलेले गर्व, अहंकार आणि वासना या सगळ्या 6 विकारातून तो मुक्त होतो. पण भजन पूजन नाम स्मरण सेवा पूजा करून आपल्याला मनुष्य देहाचे सार्थक करण्याचा मार्ग आहे. भक्ती सेवेने भगवंतास आपले हे करून घेता येते. गुरु माऊली म्हणतात, 84 योनी भोग भोगून भोगायच्या व्यापना. 84 योनी भोगायच्या, त्या योनीच्या भोग ते आणि परत मनुष्य जन्मात येऊन योनीचे भोग याचं भान नाही. काय असतात हे कसून कळत हे सुद्धा कळत नाही. मनुष्य येऊन जन्मास देखील आपण या ठिकाणी का जन्मास आलो हेच खरे कारण ओळखून
शकत नाही. म्हणून कोणी मनुष्याने खरे जाणून घेतले ते आज आशीपती गेले. म्हणून श्री गुरु दत्तात्रेय म्हणतात, आल्या मनुष्य जन्माचे सार्थक कसे तेव्हा तन मन धनाने भगवंत परमात्म्याची भक्ती करा, मग आपले हित आपणास कळेल. तन मन धनाने भक्ती करा. एखादा तुम्ही लागले नाम स्मरण करायला किंवा भगवंताचं नाव घ्यायला तोच राहिला हसायला लागलो, पागल झालं तर काही नुसती एवढं राहिलं त्याला चुकलं हाताने घ्यायचं नाही. ही भक्ती नाही मला. भगवंत मला असा भक्त झाला पाहिजे का तो वेडा आणि वेडा भक्त भगवंताची भक्ती करू शकतो, कारण त्याला जगाची लाज उरलेली आहे. आणि आज कलियुगामध्ये असे भगवंताचे भक्त आहे जे करोनामध्ये बघा, जे भीतीने मेले, पैशापोटी मेले, लुटा लाटीमध्ये मेले, पण ते भक्त मात्र भगवंताचे त्याला करोना झाला नाही. रात्र दिवस ते गल्ली बोळात रस्त्यात रोडवर पडलेले, त्याला खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, थंडी वारा ऊन पाऊस माहीत नाही, त्यांचं नाव आहे येडे कलियुगात. त्यांचं संरक्षण भगवंताने केलं. आपल्यासारख्याला धाक पडला, मी जातो काय, मला होतो काय, पण त्यांना कधी विषय नव्हता. त्यांना माहिती आपलं संरक्षण भगवंत करतो, म्हणून ते भगवंताचे येडे भक्त आहे. भोग व्याधना काय असतात हे कळू शकत नाही. मनुष्य होणे जन्मास देखील आपण या ठिकाणी का जन्मास आलो हेच खरे कारण ओळखू शकत नाही. ज्या कोणी मनुष्याने खरे जाणून घेतले ते आज आशीपदी गेले. म्हणून श्री गुरु दत्तात्रेय म्हणतात, आल्या मनुष्य जन्माची सार्थक कसं तेव्हा तन्मन धनाने भगवंत भक्तीच करा, मग आपले हित आपणास कळेल. नाही आकाश धरणी पाये स्वरूपाची खाणी, स्वरूप आहे अगोचर गुरु करतो गोचर करिताचे जाण दृष्टी दिसे निरंजन. स्वरूपाची खाण आहे ती भगवंतावर, आणि त्याला आकाश नाही, धरणी नाही, रूप नाही, रंग नाही, हात नाही, पाय नाही, नाक नाही, डोळे नाही, हाताने घेत नाही, डोळ्याने पाहत नाही, कोणाचं काही खात नाही, पण लहान थोरावर चा सांभाळ करतो, प्रत्येकावर नजर ठेवतो, असा तो भगवंत. काय नाही, गुरु करतो गोचर करताची जाण दृष्टी दिसे निरंजन. नाही हात पाय असी जनी म्हणे स्वस्वरूपासी. पहा, मनास आनंद केव्हा प्राप्त होतो, ज्या गोष्टीचे ज्ञान मनुष्यात होते तेव्हा. कधी आनंद होतो? ज्या गोष्टीचं ज्ञान झालं आहे की नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे, त्या पद्धतीचं ते ज्ञान आहे. एखाद्याला वाटलं घरात कोण नाही, आवाडावा उघडली कळी गेला पाहून घेऊन, त्याला आनंद झाला का नाही, कोणीच नाही झालं. अशाच पद्धतीचं प्रत्येकाचं मन विचार आहे, त्या पद्धतीचं त्याचं कार्य साठवलं त्याला आनंद होतो. म्हणून मनुष्य होते ते फक्त गुरु चरणातून. काय? पहा, मनास आनंद केव्हा प्राप्त होतो, ज्या गोष्टीचे ज्ञान मनुष्यात होते ते फक्त गुरु चरणातून निघालेल्या ज्ञानगंगेने. परंतु कसे? परंतु ती ज्ञानगंगा आपल्या मस्तकावर धारण करण्याची शक्ती असायला पाहिजे, तर ज्ञान प्राप्त होईल. करण्याची शक्ती गुरुचरणातच असते. या ज्ञानाची गोष्ट आपल्या जवळ असते, पण जेव्हा गुरु बोध उपदेश झाल्याशिवाय नाही कळत. ज्ञान आपल्याला बी आहे अगोदरचं, आपल्याला कळतं, आपल्याला हे बरं कळतं हे मा बाप आहे, माझी आई, कारण ती देते घेते म्हणून हे आई हे बाप आहे. भाऊ खिशाला झटवतो रुचतो म्हणतो मा भाऊ हा चांगला नाही, हे बरं कळतं. आणि मग गुरुचरणातच ज्ञान आहे हे सुद्धा कळतं, पण केव्हा गुरु उपदेश बोध झाल्याशिवाय कळत नाही. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला काय पाहिजे याचं सुद्धा ज्ञान झालं पाहिजे. म्हणून त्याची आपल्याला काय पाहिजे? संमती. ती संमती आपण कशा पद्धतीने मिळवायची
हे आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. म्हणून गुरु सेवा ही पहिलीच असणे गरजेचे आहे. गुरु माहिती तर जगाचे कल्याण करण्यासाठी सतत तळमळत असते. जणू हरिण आपल्या पाठसाठी किंवा गाय आपल्या वस्तासाठी, तसेच गुरु माय आपल्या भक्त वस्तासाठी रात्रंदिवस तळमळत असते. जसा हरणी आपल्या पाठसाठी तळमळते, जशी जगलेली गाय म्हणजे व्यालेली गाय आपल्या वासरासाठी हमरट्या देते, त्याच पद्धतीने सतगुरु आपल्या भक्तासाठी सतत रात्रंदिवस तळमळत असतो. म्हणून मनुष्याचे आपले हित साधून घ्यावे यासाठी निरंजनाचा ध्यास घ्यावा. नसता जन्म वाया झाला तर भगवंत भक्तीत गुंतून जा. नसता आपला जन्म वाया जात असत काय सावध व्हा आणि आपल्या मृत्यू लोकात जन्माला आल्याचे हित करून घ्यायचं आहे. काळे पुंदतोसी न भलता विठ्ठलासी नरकी पडसी पुण्य पाप बाधा न पावसी गोविंदा पावशील अपदास मर परमानंदा पुण्य करिता स्वर्ग पाप करिता भोग अपदास मर परमानंदा. नाम जपता सर्वांग होशील पांडुरंग. जर भगवंताचं नाव जर जपलं तर स्वतः तुझं पूर्ण शरीर जणू काही पांडुरंग होईल. पण तू जर असं केलं तर हे पापाने वाजण्यानं तुला त्रास होईल. देही आत्म जव आहे तव करुणिया पाये अंती कोणी नव्हे घडी वैष्णवाची सोय. जर हा देह जोपर्यंत तुमच्या शरीरात आहे तोपर्यंत जर तुम्ही भगवंताची सेवा केली तर तुझं काय होईल, अंती तुला दुःख नाही. पण तू भगवंत विसरला तर अंती तुझं कोणी नाही. वैष्णवाची सोय जाईल हे आयुष्य न सेवी विषय विष पडतील यमपाश वेगी करी सौरस बापा रखमाई देवरा विठ्ठल मन चरणी गोरी हरपला देह भावी झाला से गोसावी एक रूपे. मग अशी नागवण होईल तर तुला गोसाई कोणाच्या अनुग्रहाने व्हायची गरज पडणार, स्वतःवर गोसावी होशील. म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरात आत्मा आहे तोपर्यंत भगवंताच्या भक्तीचा शोध करा. संसार हा अज्ञान तुम्ही करून आयुष्यभर दुःख भोगता. म्हणून ओक्साबोक्सी का रडतो त्या विठ्ठलाची कधी नाव तुझ्या मुखात आले नाही तरी सावध हो रे बापा नसता नरके पडशील. या पाप पुण्याच्या बाधा बांधून गोविंदाचा नावा पासून वंचित होऊ नको. आपसात भगवंत परमात्म्याच्या भक्तीत गुंतून जा. अशा वेळात परमानंदास स्मर म्हणजे त्याचे नाव भक्ती कर. परमात्म्याच्या सेवेने पुण्यकरिता स्वर्गाची प्राप्ती होईल. पाप करता भोग नामाचा जप करता सर्वांग होईल पांडुरंग. आपल्या शरीरात जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत करून पाय. भक्ती मात्र अंती कोणी नाही. म्हणून म्हणतो परमात्म्याच्या भक्तीचं सोयीधर नसता हे भगवंताने दिलेले आयुष्य लयात जाईल. कारण तो 84 लाख घेऊन भोग भोगण्यासाठी जन्म घालतो. आणि असा हा एक नाशवंत नदी आहे. याच्यामध्ये त्याला वाचा दिलेली आहे. आपलं सुख आणि दुःख सांगायला तोंड दिलेलं आहे. यातून त्याने आपलं कसं करायचं, काय करायचं, कोण आपल्याला मार्गदर्शन टाकेल त्याला शरण जाऊन त्याला विचारायचं आहे. विचारासाठी तोंड दिलेले आणि त्याने खरा मार्ग दाखवला. आपल्या देहाचं सोडून साधन तयार होईल. नसता सर्व पशुपक्षी प्राण्याला किंमत आहे ती मनुष्य देहाला नाही. मग यमाचा पासा गळ्यात पडेल म्हणून
विठ्ठलाच्या भक्तीत मन गुंतवून टाक. भगवंत भक्तीत देह हरपला तर भगवंत संगे एक रूप होऊन राशील. हे बघा, हा तर कलियोग आहे. तरी सुद्धा गुरुचरित्रातून मिळालेली माहिती मी आपल्याला सांगतो. श्रवण इंद्रियाच्या पर्यंत पोहोचवत आहे. प्रमाणाने मनाने चिंतन करून मनुष्य जन्माचे कसे सार्थक करायचे याचा विचार आपण केलेला बरा. व्यर्थ टवाळी का सांगावी. हरीचे नाम नेहमी स्मरा. घ्या आपण भक्त असू तर प्रत्येक पंथात हरी नाम सर्वपंथी ऐकायला मिळेल, चिंतन करण्यास मिळेल. म्हणून माझे असे मत आहे, स्मरण केले नामाचे भय नाही त्या यमाचे. सर्व ग्रंथी बोलिले न लागे धन न लगे मोल. न लागती बहु साल म्हणून म्हणतो त्या हरीचे गुणगान करून आपल्या जीवाचा उद्धार होतो, देहमुक्त मोक्ष मिळतो. यासाठी गुरु करावा. गुरुच्या सेवेने अनुभव येतो व भगवंताचे प्रेम स्वरूप कळते. तेव्हा परमेश्वर म्हणतात की मगच माझ्या भक्तीचे सुख मिळू शकते आणि अनुभव करता येतो. परमात्मा परमेश्वर श्रद्धेतून सेवा घेतात. त्यावेळी दात्यावर जीव ओवाळून टाकणे म्हणजेच भगवंतास आपला देह अर्पण करणे. तुझ्या सेवेचा भाव तुझ्या चरणावर दृढ कर, तेव्हा मी तुझ्या भक्तीचा स्वीकार करीन. भगवंत असं म्हणतो, तुझं मन दृढ कर भक्तीमध्ये गुण. मग तुझी जी भक्ती आहे, तुझी कशी तुटकी फुटकी भक्ती असेल तिचा मी स्वीकार करीन. कृपावंत भला सद्गुरु लाभला अंगीकार केला तेने माझा. अंतरेची गुण दाखवून मज सोम हा मंत्र गुज सांगितले. ठाईची लागली अखंड समाधी संपदी उपाधी या विद्येची. स्वामी म्हणे देव सर्वत्र संचारला, संसार तो झाला मोक्षमय. योगा योग भला गुरु भला भला होऊ शकतो म्हणजे पूर्वजन्मीचे पुण्य. या जन्मात सुकृत म्हणावे लागेल, तेव्हाच कृपावंत गुरुची भेट नाते जोडले जातात. यालाच योग म्हणतात. बला पंढरीका जय राम पार्वती पते मारुती मारुन गोपाल कृष्ण भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतामणि गुरुदेव दत्त 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 अला निरंजन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्मरा स्मरा हो दत्त गुरुचे नाम स्मरा. स्मरा स्मरा हो दत्त गुरुचे नाम स्मरा. काही काळाचे पैन जरा. काही काळाचे पैन जरा. स्मरा स्मरा हो दत्त गुरुचे नाम स्मरा. स्मरा स्मरा हो दत्त गुरुचे नाम स्मरा. यमाचे पैन जरा. यमाचे पैन जरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 नरसिंह सरस्वती दिगंबरा. नरसिंह सरस्वती दिगंबरा. नरसिंह सरस्वती दिगंबरा. नरसिंह सरस्वती दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा 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 विषाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ दिगंबरा स्वामी समर्थ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबरा विषाद वल्लभ दिगंबरा त्रयमूर्ति अवतार दत्त दिगंबरा दिगंबरा त्रिमूर्ति अवतार दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 विषाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुचे नाम स्मरा दत्त गुरुचे नाम स्मरा दत्त गुरुचे भजन करा दत्त गुरुचे भजन करा कैकाचे भजन करा कैकाचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 विषाद वल्लभ दिगंबरा बड़ा पुंडलिकावत गोपाल कृष्ण भगवान की जय नवनाथ महाराज की अवधूत निरंजन चला नंदू मारेगा